नागपुर हिंसा में जो आरोपी गिरफ्तार किए गए हैं उनको लेकर अबू आजमी कहते हैं कि वो सभी मासूम बच्चे हैं। हाँ ठीक है, इसी में सर एक अबू आजमी जी को सभी मासूम, औरंगजेब भी बड़ा मासूम लगता था, तो बाकी भी मासूम लगेंगे, वो तो उनके आंखों का है। अब हमने जीआर निकाला है, ऐसे लोगों को सरकार के पैसों से चश्मा खरीद के देंगे। सर इसी में नागपुर दंगों में क्राइम ब्रांच की जांच आगे बढ़ी है और बांग्लादेश के नागरिकों का भी उसमें होने का जो है दावा क्राइम ब्रांच की तरफ से किया जा रहा है। नहीं तो फिर विश्वास रखो ना भाई। अब क्राइम ब्रांच पे भी आप लोग विश्वास नहीं रखोगे, पुलिस पे भी नहीं रखोगे। कल मुझे वो आदित्य जी के मौसेरी भाई, उन्होंने बहुत अच्छी बात बोली सभागृह में, सीबीआई पे विश्वास रखना चाहिए। कल उन्होंने कहा ना सीबीआई पे विश्वास रखना चाहिए। मैंने टाइम भी नोट कर लिया, मेरे डायरी में लिख भी लिया। कभी ऐसा उद्धव जी अगर कहेंगे तो मैं उद्धव जी को वो कागज सभागृह के भेजने वाला हूँ। अच्छा कहा उन्होंने, वो सगळे मौसी के बेटे है। सर कामराकडून प्रतिक्रिया आली आहे की आम्ही यूएसला वगैरे जाऊन सुद्धा आमचे कॉमेडीचे शो आहे ते करतो, तिकडे देखील आरएसएसचे समर्थक आहे, तिकडे देखील भाजपाचे समर्थक आहे, मात्र आम्ही तिकडे जाऊन जेव्हा अशी कॉमेडी करतो तेव्हा आम्हाला काही विरोध दर्शवला जात नाही, मग भारतात असा का विरोध दर्शवला? त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही। आता वातावरण कोणतं आहे? आता तुम्हालाही माहित आहे की एक आमच्या महाराष्ट्र भगिनी केतकीताई चितळे यांनी कोणाचं नाव टाकलं होतं का? तुम्ही 30 दिवस का जेलमध्ये टाकलं हो? तुम्ही त्या नेव्हीच्या रिटायर्ड अधिकाऱ्याला किती मारलं, डोगा फोडला? हे कुठं आहे? जे तुम्ही कराल तेच अनुकरण इतर लोक करतील, त्यामुळे हा प्रश्नच कुठं उपस्थित होतो? सीबीआय बद्दल तुम्ही एक वक्तव्य केलं आहे, काय आहे? वरुण सरदेसाईंनी सुद्धा नाही, काल वरुण सरदेसाईजी विधानसभेत बोलताना असं म्हणाले की सीबीआयवर तुम्ही शंका घेता। अरे सीबीआय जो रिपोर्ट देतो त्याच्यावर विश्वास ठेवा। सीबीआय ही स्वायत्त संस्था आहे आणि मला ते ऐकून खूप आनंद झाला की अनेकदा जे मावशीच्या मिस्टरांना समजत नाही ते वरुणजींनी सांगितलं की सीबीआयवर विश्वास ठेवला पाहिजे, आणि तो कागद जो आहे तो रेकॉर्डमध्ये आला आहे। तुम्ही विरोधकांवर जोरदार टोल पडताय, पण विरोधक जे आहेत ते तुमच्या प्रती जरा खुश आहेत, कारण ज्या पद्धतीने तुम्ही विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये सत्ताधाऱ्यांनाच आरसा दाखवण्याचा तुमच्या भाषणातून खास शैलीमधून प्रयत्न केला, त्यामुळे तुमच्याबद्दल त्यांच्याकडे खूप सॉफ्ट कॉर्नर आहे। सबका साथ, सबका विश्वास, सबका सन्मान आम्हाला सांगितलं आहे ना माननीय मोदीजींनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।